आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज. अक्षय तृतीयेच्या पूर्वसंध्येला तासगावात वाहतूक कोंडी, अग्निशमक गाडीच गर्दीत अडकली, प्रशासन सुस्त, बागणे चौकात फळ विक्रेत्यांचा विळखा, वाहतूक पोलीस गायब, रिंग रोडचा प्रश्न ऐरणीवर. अक्षय तृतीया रविवार दिनांक 19 एप्रिलच्या खरेदीसाठी शनिवारी सायंकाळी 7:35 वाजता तासगाव येथील बागणे चौकात नागरिकांची तुफान गर्दी उसळली होती. याच गर्दीचा फटका थेट आपत्कालीन सेवेलाही बसला. आग विझवण्यासाठी निघालेली तासगाव नगर परिषदेची अग्निशमन गाडी बागणे चौकातील वाहतूक कोंडीत सुमारे 10 मिनिटे खोळंबून राहिली. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली, मात्र आपत्कालीन वाहनच अडकल्याने प्रशासनाच्या नियोजनाचा बोजवारा उडाल्याचे चित्र स्पष्ट झाले. वाहतूक पोलीस गायब, फळ विक्रेत्यांचा विळखा. धक्कादायक बाब म्हणजे अक्षय तृतीयेच्या पूर्वसंध्येला मोठी गर्दी होणार हे माहीत असतानाही बागणे चौकात वाहतूक शाखेचा एकही कर्मचारी उपस्थित नव्हता. वाहतुकीच्या कोंडीत अग्निशमक गाडी अडकली असताना खाकी वर्दीमधील एक पोलीस कर्मचारी आपल्या दुचाकीवरून गर्दीतून वाट काढत निघून गेला. वास्तविक पाहता या पोलीस कर्मचाऱ्याने अग्निशमन दलाच्या गाडीला रस्ता करून देणे अपेक्षित होते, परंतु तसे झाले नाही. चौकाच्या दुतर्फा रस्त्यावरच अनधिकृतरित्या फळे विक्रीसाठी बसलेल्या विक्रेत्यामुळे रस्ता निमुळता झाला. चौकातील गजबज आणि कोंडीत प्रचंड भर पडली. याकडे नगर परिषद व पोलीस प्रशासनाचे सोयीस्कर दुर्लक्ष होत आहे. 15 वर्षापासून रिंग रोडचे घोंगडे भिजत. तासगाव शहरातील वाहतूक कोंडीचे मूळ कारण असलेला रिंग रोडचा प्रश्न गेली 15 वर्ष प्रलंबित आहे. प्रत्येक निवडणुकीत आश्वासनांचा पाऊस पडतो, मात्र प्रत्यक्षात काम शून्य. शहरातील अरुंद रस्ते, वाढती वाहन संख्या आणि बेशिस्त वाहन पार्किंगमुळे नागरिकांना दररोज वाहतूक कोंडीचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. सणासुदीला तर परिस्थिती हाताबाहेर जाते. प्रशासनाला जाग कधी येणार? अग्निशमक दलासारखी अत्यावश्यक सेवा कोंडीत अडकणे ही बाब गंभीर असून उद्या एखादी दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण, असा संतप्त सवाल नागरिकातून उपस्थित होत आहे. लोकप्रतिनिधी केवळ आश्वासनांची खैरात वाढतात, प्रत्यक्षात प्रश्न सुटत नाही. नागरिकांची मागणी: सण उत्सवाच्या काळात बागणे चौकासह प्रमुख ठिकाणी वाहतूक पोलीस तैनात करावेत. रस्त्यावरील अनधिकृत फळ विक्रेत्यावर तातडीने कारवाई करून त्यांना पर्यायी जागा द्यावी. 15 वर्षापासून प्रलंबित असलेल्या रिंग रोडचे काम तातडीने मार्गी लावावे. पोलीस प्रशासन आणि नगर परिषद प्रशासनाने यापुढे तरी डोळे उघडून ठोस कृती करावी, अशी मागणी नागरिकातून होत आहे. आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल. अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.